हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर या ठिकाणी आज मी करायला घेतली होती फणसाची भाजी। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला फणस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला कुकरमध्ये एक शिटी होऊ द्यायची आहे। तर त्यासाठी मी कुकरमध्ये थोडं पाणी, हळद आणि मीठ घालून घेतलं होतं आणि फणस मस्तपैकी एका शिटीमध्ये शिजवून घेतलं होतं। फणस कसं फोडणीमध्ये लवकर शिजत नाही, त्यामुळे त्याला कुकरमध्ये एक शिटी लावून शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मस्तपैकी माझा फणस शिजून तयार आहे। एका शिटीमध्येच तुम्हाला दाखवते उघडून, हे पहा या ठिकाणी फणस शिजलेला आहे। आणि त्यानंतर मी मसाल्याची तयारी करत आहे। तर कढईमध्ये सर्वात आधी मी खोबरं घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर खोबरं भाजून झाल्यानंतर थोडा कांदा घालून घेतलेला आहे। कांदासुद्धा मस्त भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर मस्तपैकी 4-5 लसणाच्या कड्या, अद्रक, हिरवी मिरची आणि संभार आणि थोडं जिरं घालून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि अशी मस्तपैकी पेस्ट बनवून तयार आहे। त्यानंतर मिक्सरला कांदा खोबरं जे भाजलेलं आहे ते सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मस्तपैकी मसाला तयार करून घेतला। त्यानंतर हा मसाला काढून त्यामध्ये थोडं टमाटरसुद्धा टाकून घेतलं, टमाटरची प्युरीसुद्धा बनवून घेतली। त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता, त्यानंतर लवंग असेल तर लवंग टाकायची आहे आणि दालचिनीसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेली आहे। त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे। त्यानंतर जिरं पावडरसुद्धा घातलेली आहे, हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जे खोबऱ्या कांद्याचा मसाला बनवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्या मसाल्याला आपल्याला 10 मिनिटं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आणि हा मस्त कलर बदलेपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे। त्यानंतर धने पावडर, गरम मसाला असे सर्व मसाले घालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे। परंतु व्हिडिओच्या नंतर मला लक्षातच आलं नाही, मग मी त्यामध्ये डायरेक्ट फणस घालून घेतलं। जर तुमच्यासोबत सुद्धा असं झालं असेल तर घाबरायचं कारण नाही। आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहे आणि थोडं जास्त पावरावर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे, म्हणजे टोमॅटोची प्युरी कच्ची राहायला नको, म्हणून आपल्याला गॅसचा पॉवर वाढवून द्यायचा आहे आणि अजिबात घाबरायचं नाही। आपली भाजी आपल्याला जशी बनवायची आहे तशीच बनवून तयार होणार। तर ही या ठिकाणी माझं फणस आणि टोमॅटोची प्युरी खूप छान भाजून झालेली आहे। त्यामध्ये मी आता थोडं पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या भाजीला थोडं तेलसुद्धा सुटणार आणि आपली भाजी मस्त तळीदार होणार। तर या ठिकाणी असं माझं मस्तपैकी फणस बनवून तयार आहे। त्यामध्ये थोडं आणखी मीठ घालून घेतलेलं आहे मी, कारण त्यामध्ये थोडं मीठ कमी पडलं होतं म्हणून। तर हे या ठिकाणी आपली मटणापेक्षाही भारी अशी फणसाची भाजी बनवून तयार आहे। तुम्हाला माझी फणसाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।